हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रन्थम् उदीरयेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः. कृष्ण कृष्ण. आम्ही आषाढ शयनी एकादशी दुखून एकादशीचे पुरे विषय पळयत राहिल्यांची आजची महाग कृष्ण पक्ष विजय एकादशी विषय पळया. या पूरे विषय युधिष्ठिरो कृष्णालागी निमगिता वनवास असताना कसं केलं रे कसं जता म्हणून अशी कृष्णानं मार्कंडेय ऋषीनं मागीर मैत्रेयानं सकडतय येवन वच्चे तांकां भेटूचे तांकां विंगड व्रत सांगचे कसलं पालन करता म्हणून सांगता. श्री कृष्णान पूर्ती एकादशी पूर्ती वर्षांतो 12 महिन्याचे 24 एकादशी ताजे नंतर दोन्ही अधिक महिना येयल्यार त्या अधिक महिन्यांतून 2 एकादशी आदी पुराय विषय सांगचे आसा. तशात युधिष्ठिर निमगिता माग शुक्ल पक्षाचे जया एकादशी विषय सांगले परमात्मा तुवे. आता माग वध्य एकादशीचे नाव कसने बहुळ एकादशीचे नाव कसने ताजी महात्म्य कसने म्हणून कृष्ण सांगता. धर्मराया हे एकादशी नाव विजया जया शुक्ल पक्षात जाल्यार विजया कृष्ण पक्षाचे. तशें कोण व्रत करता तांकां केन्नाय जय मेळटा. हे एकादशी व्रताचे महात्म्य कसले म्हळ्यार सर्व पातक नाश करचे तसलेच काही कळव्या त्याकूच तसं पूर्वजनाक. आता आम्ही प्रति एकादशी व्रताचे महात्म्य कसले म्हळ्यार पाप पुरे नाश जाता मोक्ष दिवची तसले एकादशी या पुरे आम्ही ऐकल्यांची. तशीच पूर्वकालांत नारद ब्रह्माले एक पण निमगितके म्हळ्यार ब्रह्मा नारद संवादार आसूचे विजय एकादशी विषय कृष्ण तो धर्मराया सांगता. निमगितके तो हे ब्रह्मदेवा विजया नामाचे एकादशी व्रत कशी कोरका ताजे विशेष कसले सांगका म्हणून म्हणतना ब्रह्मदेव नारदाले म्हणटकी सर्व पाप संपूर्ण नाश करता खंयचे एकादशी जाल्यार तितलेची जाल्यार ह्या एकादशीक ताजे म्हळ्यार महत्वच तें हांव तुका सांगता आयक. ही सर्व एकादशी प्राचीन काला दुखून पुरातन काला दुखून अनादि काला दुखून पुराय जने पालन करून येतरसची तशी सकल पाप नाश करचे तसे एकादशी नारदा या एकादशी व्रताचे विषय कोणी मिगल निमगेलेलं ना तशें जावन हांव कोणाके सांगिल्लेय ना. हे एकादशी व्रताचे नामच विजया म्हूण आशिल्ले देखून निसंशय जावन विजय मेळटा. पुढे रामचंद्र 14 वर्स वनवासाचे मुखारले तेन्ना सीता लक्ष्मण तांकां पुरे घेवन पंचवटीन तो आसतना थंय आसतना न्हय एक पंत रामाल बायल सीतेक पंचवटी आसतनाची रावणान अपहरण केल्लें वयव्या. त्या वेळार रामचंद्र भारी दुख्ख जालें. मुखार तो सीतेक सोदून वतना जटायू ताका मेळटा. तो तागेले कडे उसरू सोडच्या तयार जाला म्हणटा पळय तशी जाल्यार थोडे आयुश्य आशिल्लें ताका. तशें रामाक तिर राखून बसल्या बरी रामाक सर्व व्रतांत तिका कोण वेल्लें कसलें इते खंयचे दिक्कान वेल्ला या पुरे सांगून हांव कशी तागेले होराट केले जाल्यार ताणें म्हगेलें पाक कातरून घाल्लें म्हाका हें पुरे सांगलें. मागीर रामाले द्राक मरण पावलें की मागीर रामान ताका कोरका आशिल्लें पुरे और्दुदैहीक कर्म करून मुखार वतना कबंद राक्षस मेळटा. कबंद राक्षसा मारता. मागीर ताका पंपा तीरार वतना ऋषमुख पर्वतांत सुग्रीवाल मित्रत्व जाता. कळ्ळें. सुग्रीवाल मित्रत्व जावन तो कसं करता हनुमंताल निमती मित्रत्व जाल्लें. मागीर सुग्रीव अग्नी साक्ष जावन रामाल मित्र जाल्लो आनी म्हणालो तुगेले म्हाका वालिले दुखून तूं मुक्ती दिल्ली म्हण जाल्यार तुगेले सीते सोदूचे काम मेगल सैन्याचे जाय जालेले सैन्य दिता म्हूण जाल्ले कडेरी तशीच बालीक वालिल्ले दुखून सुग्रीवा मुक्ती दिली. वालिल्ले हिडिता आशिल्ले सुग्रीवाल बायिल्ले सुग्रीवा दिली रामान. उत्तर प्रकार सुग्रीव ताका देशाचे म्हळ्यार ब्रह्मांडाचे मुल्याक विंगड दिक्काक भूमंडलाचे विंगड दिक्काक वानर सैन्य पेटून अपार वानर सैन्य दिता. कडेरी दक्षिण भागाक चमकलेलो हनुमंत लंकेले वचून
थंय अशोकवनांत त्या मध्ये संपातीन मेळोस सकडी कडेरी अशोकवनांत वट्रसे जानकी पळयत ते वेळार मारुती म्हळ्यार हनुमंत रामान सांगिल्लें पुरे गोप्य विशय सीते सांगून रामाल मुद्रिका उंगर दिता राजमुद्रेसूचे मुद्दी दिता मुखार लंका दहनाचे एक काम ताणें करोस मागीर रामा सर्व संगती सांगोस कडेरी सुग्रीवान आनी रामान करून लंके कडेन वच्चास वानरांक राम म्हळ्यार भारी प्रितीच आसता वानर सैन्य समेत जावन समुद्र दंडसुच्याक कशी दंडसुचे म्हूण कडेर व्हड समुद्र राम आश्चर्य जाता लक्ष्मणा हें समुद्र दंडसूच कशी आमी वरुणाल निमगुका वरुणाल स्थान नव्हे हें समुद्र उदक दोळ खंय वता थंय तर दिसता मात्र न्ही आनी तूं पांय घालून कांय दंडुचें जायना पोवया म्हळ्यार भयंकर जावन सुचे जलचल प्राणी आसता कितले जनाक गिळट कितें ती मिंगेल आसा सकड आसा येद्दां समुद्र दांडूची कशी म्हूण तेन्ना लक्ष्मण सांगता की रामा तूं सामान्य मनुष्यशी कसल्याक चिंत करता तुका आदी देव म्हणटाची पळय तूं हांगा बकदालब्य म्हळें एकलो ऋषी आसा त्या ऋषील्या वचून तो भारी पुरातन ऋषी तो कितले काळकी दुखून आसा त्या बकदालब्याल्या वचून समुद्र कशें दांडूचें म्हळ्यार उपाय निमगुया आमी जैतवे म्हूण कडेरी रामचंद्र जैत म्हणटा बकदालब्याला आश्रमात आनी वताची थंय त्या बकदालब्या आशिल्लीची तांणी ध्याना बसून आशिल्लीची तांकां भक्तिभावान नमस्कार करताची कळ्ळें जाल्यार ध्याना बशिल्ल्या त्या ऋषीक राम म्हळ्यार परमपुरुष परमात्मोची दुष्ट संहारा खातीर मनुष्य अवतार घेवन मनुष्य देहारी आयला यो म्हूण सांगून तांकां कळ्ळें तांणी रामा म्हळें हे रामा तुगेलें आगमन मेगेलें आश्रम पवित्र जालें जाल्यार तांकां पुरें कळ्ळां राम इथे आयला कसले इथे जाल्यार तुगेलो कसो उद्देश कसो खातीर हांगा आयला रामचंद्र सांगता हे बकदालबे ऋषी सुग्रीवान म्हाका सैन्य दिला त्या घेवन राक्षसा लंकानगर गेलवूच खातीर हांगा आयला म्हणून सांगता इथे तुका लंकानगर गेल्वो का म्हूण बकदालबे ऋषी निमगे तेदन राम जल्लेल विशय पुराय सांगता लंकेश्वर रावणान तागेल पत्नी कंपून वेलेले सकडी हांकां ध्यानार पुरे कळ्ळा जाल्यार राम पुराय सांगता लोकाक एक कळका न्हय तशी तेदना राम सांगता म्हाका आशिर्वाद करायची तुम्ही आशिर्वाद केल्या खंडीत हांव सीतेक हे सोदून गेला आमी सीते अशोक वनांत आसा म्हणून कळ्ळा जाल्यार तर ती गेल्या वचूका आमकां सैन्य घेवन येयल्याची ती हाडका जाल्यार रावणाल वट युध्द कोरका तशें जावन हें सागर दांडूची कशी म्हळ्यार एक चिंता आमकां तुमगेल्या आशिर्वादांनी हें कार्य यशस्वी जाता म्हणून गोतस प्रितीन हें समुद्र दांडूचे उपाय सांगतावे ताजे खातीर तुगेल्या दर्शना खातीर हांगा आयला लक्ष्मणान सांगिल्लें खातीर बकदालबे ऋषी सांगता रामचंद्रा सर्व व्रत म्हणस तांत उत्तम व्रत कसलें म्हळ्यार एकादशी तूं हें व्रत केल्ली म्हूण जाल्यार सर्वत्र विजय मेळटा मोक्ष मेळटा पाप पुराय नाश जाता म्हूण म्हणटा तांतूय हें एकादशी आनीयवची एकादशी विजया एकादशी तशें तूं हें व्रत करी तुका सर्वत्र नांवां सांगिल्लें कसो तें विजय एकादशी न्हय सर्वत्र तुका विजय प्राप्त जाता तूं राक्षसांकय गेलवता लंकेकय गेलवता दीर्घ काल तुका एक कीर्त मेळटा रामा मन एकाग्र करी हें व्रत करी माग कृष्ण पक्षांतो आनीवचे मागांतो विजया नांवाचे एकादशी येत न्हय तें तूं केल्लें म्हूण जाल्यार तुका व्रत हें विजय खंडीत प्राप्त जाता सर्व वानरांगेल वटू हें सागर अनायास जावन दांटून तूं खंडीत तेकड वता निसंशय आसा आनी तुका कसलेय संशय लक्ष नाका तुवें जाल्यार तें कशें कोरका म्हूण राम निमगेता सांगता बकदालबे ऋषी दशमी तिथी ते दुसरे कलश स्थापन करी तंतु नारायणाक आवाहन करी आवाहन केलेलं नारायणा षोडशोपचार पूज करी त्या कलश गंध पुष्प सकड घालून अलंकार कोरका मंगल वस्तून कळ्ळें मागीर नारायणा आवाहन करून धूप दीप कशी षोडश पूज कोरका म्हणून तुका गोतच न्हय तशी कोरका नैवेद्यय दिवका मागीर नारळ बेतुका नाना फल अर्पण कोरका कळ्ळें रामा त्या दिवस ते पूज केलेले कलशा लागी भक्ती भावान नारायणा म्हाका सर्व कामान तूं विजयती म्हूण सांगून तूं मागून घेवका कोण व्रत करता पळय मांद्र ताणें त्या कलशा एदूर बसून रात्री सगळें जागरण कोरका मागीर द्वादशी ते दीस सुर्योदया वेळाक ते कलश न्हंयन तूं सोडका जेवो न्हंय लागीं ना म्हणजे खंयच्या एक सरोवरांत व्हरून थंय स्थापन करून विधीपूर्वक त्या कलशा वापास पूज कोरका मागीर कलश नारायण
त्या नारायणाल कलश नव्हतो त्याच्यावर त्या कलशा वयर नारायण मूर्ती दवरूनची त्या कलशा आराधना कोरका आणि खंयचेय एक श्रेष्ठ ब्राह्मणाक ते दान दिवका. कलश मान दान दिवचे नाही, मागीर कसकस कडेन महादान म्हणस कळव्या ते पुरे दिवका. भूदान, गोदान, स्वर्णदान, रजतदान, दशदान म्हणटाची, हे पुरे महादान म्हणटाचे ते पुरे दान दिवका. आणि तू एकल्यान नाही, तू आता खंयची कसं घेऊन येयला वानर सैन्य नव्हे. वानर सैन्य अधिपती कोण? सुग्रीव म्हळ तुवें. तुगेलो ಒಟ್ಟು सुग्रीवान हें व्रत करका ते दन तुका खंडित विजय प्राप्त तू एकल्यान केल्यार प्राप्त जाता. जाल्यार ते वानर सैन्य कसले जेवचें न्हय म्हण जाल्यार वानर सैन्याने ते या कोरका कसले एकादशी व्रत. वानर सैन्याचे अधिपती सुग्रीवाने एकादशी व्रत कोरका. हें व्रत करी पळय तुका कसं जाता पळय. रामचंद्रानी हें व्रत केलें, ताका विजय मेळ्ळे, ताका समुद्र दांटून वचचें जालें. थंय रावणाल वयर ताणें विजय पावन सीतेक घेवन येयलो कळ्ळें. म्हणटना विधिपूर्वक मनशान अशीच आता कसं विधी सांगला त्या रेकारी एकादशी व्रत केली म्हण जाल्यार विजया एकादशीचे तांकां हे पृथ्वी वैरी विजय प्राप्त जाता, अक्षय लोक प्राप्त जाता. रया धर्मराया तुम्ही पुराय जन विजया एकादशी व्रत करायचे कळव्या, तुमकां खंडित विजय मेळटा. तुम्ही मुखारसून निष्कंटक जावन आशिल्ले हस्तिनावती राज्य तुमकां मेळटा. राज्यभर सर्व तुमगेले शत्रू कोण आसाचे तांगेले बेरी विजय पावचे जाता, सर्व शत्रू नाश जाताचे. तशी हे मात्र नाही खाली विजय मिळचे म्हण नाही, सर्व प्रकार पातक आता युद्ध करतना पातक जाता म्हण तू लेखत पडत. त्यामुळे हे विजया एकादशी केलेले प्रभावान पातक नाश जाता कळव्या म्हण म्हणटा. मागीर म्हणटा खाली हे केल्लेले जनाक व्रत केल्लेले जनाक कसं की मेळचें मान न्ही. कोण हें व्रताचें महात्म्य वाचिता आयकता तांकां वाजपेय याग केलेले तसले फल मेळटा म्हूण सांगून तो कृष्ण युधिष्ठिरा सांगता. ही पुरे एकादशी महात्मा स्कंद पुराणांतू आस कृष्ण युधिष्ठिराल संवादारी एकादशी महात्म्य संपूर्ण जाता. स्कंद पुराण काण वाजिल म्हण जाल्यार ही पुरे एकादशी विषय आमकां स्कंद पुराणांत मेळटा. दोनी वॉल्यूम आसते स्कंद पुराण तांत. मागीर मांत्र हांतू कसो कसो एकक पुराणांत आता ब्रह्मांड पुराणांतू शयनी एकादशी महात्मा ब्रह्मकल्प अंतो ब्रह्मांड पुराणांतू शयनी एकादशी महात्म्य सांगला. तशी विंगड विंगड पुराण दुखून विंगड विंगड एकादशी महात्म्य काडलेलं आसा. ब्रह्मांड पुराणांतूची आश्विन शुक्ल पक्षाचे पाशांकुश एकादश. मागीर ब्रह्मवैवर्त पुराण म्हूण आसा तांतू इंदिरा एकादशी महात्म्य आसा. तशें आतां हें स्कंद पुराणांतून ही एकादशी महात्म्य काडलेलं आसा. पद्मपुराण स्कंद पुराणांतूची पद्म एकादशी परिवर्तनी एकादशी म्हणटा पळय ते आसा. हे एक पण आमी एकादशीचे पुराय विशय आयकले नंतर तुमकां खंयच्या पुराणांत कसले एकादशी मेळटा म्हणलेले सांगली म्हण जाल्यार तुम्ही ते पुराण काडले म्हण जाल्यार तुमकां पुराय एकादशी विशय आमी आतां सूक्ष्म जावन सांगचे एकादशी कसली इत्या म्हणून. एकादशी महात्म्य म्हळ्यार कसं म्हूण सांगूनी सर्व पुराणांतू आमकां मेळटा. तशी सांगिल्ले आशिल्ले सर्वय परमात्माले चरणारविंदा गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.